मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत मुक्कामी, आज विविध केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेणार, राज्यातील अनेक कामांबाबत चर्चा करणार असल्याची माहिती. हिंदीच्या मुद्द्यावरून दिल्लीतल्या जेएनयूमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे बंधूंना इशारा. मराठीचा अभिमान असला पाहिजे, पण इतर भाषाही शिकल्या पाहिजेत, लगावला टोला. माणिकराव कोकाटे प्रकरणी खांदेपालटाचा पर्याय चर्चेत, मंत्रिपद जाण्यापेक्षा बदल सोयीस्कर, सुनील तटकरे आणि फडणवीसांच्या बैठकीत चर्चा, सूत्रांची माहिती. माजी कृषी मंत्री धनंजय मुंडेंना मोठा दिलासा. मुंडेंच्या कार्यकाळातील कृषी विभागातील खरेदी ही नियमानुसारच झाल्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय. याचिकाकर्त्याला उच्च न्यायालयाकडून 1 लाखांचा दंड. महादेव मुंडेंच्या हत्येतील आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी आज रास्ता रोको. महादेव मुंडेंचे कुटुंबीय आणि धनंजय देशमुख सहभागी होणार. कान्हेरेवाडी ती भोपळा गावचे ग्रामस्थही आक्रमक. श्री क्षेत्र नारायणगडावरील उत्तराधिकारी आणि विश्वस्त मंडळातील वाद चव्हाट्यावर. सकाळी 11 वाजता पंचक्रोशीतील ग्रामस्थांची बैठक, वादंग होण्याची दाट शक्यता. मणिपूरमध्ये आणखी 6 महिने राष्ट्रपती राजवट लागू राहणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज राज्यसभेत मुदत वाढीचा ठराव मांडणार. भारत आणि ब्रिटनमध्ये मुक्त व्यापार करारावर स्वाक्षऱ्या. ब्रिटनमध्ये भारताच्या 99% वस्तू करमुक्त, तर मोबाईल, लॅपटॉप, शूज, दागिने यासह अनेक गोष्टी स्वस्त होणार. इंग्लंडचे राजे किंग्स चार्ल्स यांच्याकडून पंतप्रधान मोदींचे सँड्रिंगमच्या घरी जोरदार स्वागत. दोन्ही देशात करमुक्त व्यापार करार झाल्यानंतर दोघांमध्ये चर्चा झाली. कोनेरू हम्पी सुद्धा बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत. चीनच्या ली तिंगवर ट्राय ब्रेकरमध्ये 5-3 अशी रोमहर्षक मात. फायनलमध्ये भारताच्याच दिव्या देशमुख सोबत लढत. चौथ्या टेस्टमध्ये दुसऱ्या दिवसाअखेर इंग्लंडच्या 2 बाद 225 धावा. डकेट 94 तर क्रॉली 84 धावांवर बाद. भारताच्या पहिल्या डावात 358 धावा. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीला रेड, तर नागपूर आणि वर्ध्याला ऑरेंज अलर्ट. भंडाऱ्यातील शाळा महाविद्यालयांनाही सुट्टी.